ऐतिहासिक मावळ प्रांत या युट्यूब चॅनलमध्ये मी सचिन शिवाजी खोपडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आमच्यासोबत आहेत आमचे बंधू आंबेघरचे श्री शिवाजीराव खोपडे, जे दुग्ध प्रक्रिया व्यावसायिक आहेत. आणि आज आपण जे बघणार आहोत की मावळातलं प्रमुख पीक हे भात आहे. अगदी हालराजाच्या गाथा सप्तशतीमध्ये सुद्धा ह्या भाताला साळ असं म्हटलेलं आहे. आणि मावळामध्ये जेवढी जुनी बियाणी होती त्या बियाणांच्या पाठीमागे साळ हा शब्द लागतो, म्हणजे चिमण साळ, डोके साळ असं. तर ह्या साळीचं उत्पादन हे मावळातलं प्रमुख पीक. अगदी गावांची नावं सुद्धा या साळीवरनं आहेत, म्हणजे साळाव, आडनाव सुद्धा साळेकर वगैरे ही सुद्धा साळीवरनं किंवा भातावरनं आहे. भात हे मावळाचं मुख्य पीक असल्यामुळं त्याच्या लावणीपासून काढणीपर्यंत त्या सगळ्या गोष्टी ह्या रीतिरिवाजाशी आणि परंपरेशी जोडल्या गेलेल्या आहेत. आता आपण जी या भात खाचरातली भाजलेली जागा बघतोय, हिला रोहिड मावळामध्ये बऱ्यापैकी तरवा म्हणतात, तर उर्वरित मावळांमध्ये ह्याला दाढ भाजणे असं म्हटलं जातं. आजूबाजूची बांधावरची झाडं वाढसून, म्हणजे ज्या झाडांचा वसवटा होतो, सावली पडते, परिणामी त्याच्या खाली आलेलं रोप वाढत नाही, ती झाडं वाढसून त्याचा पाला, गवत हे जाळलं जातं. त्या जमिनीवरचं गवताचं बी सुद्धा जाळलं जातं. जिथं तुम्हाला भात खाचरामध्ये लावणी करत असताना भाताची जिथे तुम्हाला रोपाची निर्मिती करायची, ती जागा, ती तरवा भाजण्याची जी आपण आयताकृती जागा बघतोय, ही जागा निवडायचं सुद्धा शेतकऱ्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण तंत्र असतं. ती जागा जास्त उंचही नसो, जास्त सकलही नको, जेणेकरून पुराचं पाणी येऊन तिथलं रोप वाहून जाणार नाही, किंवा पाणी पुरवठा न झाल्यामुळं तिथलं रोपही वाढणार नाही. अशा तंत्रशुद्ध पद्धतीने शेतकरी त्या तरव्याची जागा निवडतो. तरवा हे मावळातलं संकेतस्थळ. पूर्वापार मावळामधला पुरुषगडी हा स्वराज्याच्या कामामध्ये जरी होता, तरी तो मोहिमेवर बाहेर जायचा, स्वराज्य कामावर तो बाहेर जायचा. त्याच्यानंतर स्वातंत्र्याच्या काळामध्ये हा मुंबईला कामाला गेला. तर तरवा हे संकेतस्थळ, घरातला कर्ता पुरुष हा तरवा भरात आल्यानंतर, हे रोप भरात आल्यानंतर, हे रोप लावण्यायोग्य झाल्यानंतर घरी येतो. म्हणजे 4 महिन्यामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असा शिरस्ता होता की 4 महिने शेती, दसऱ्यापर्यंत शेती आणि त्याच्यानंतर मोहिमा. तो जो मावळा घरी यायचा, त्या घरी यायचा काळ हा तरवा, तरव्यातलं येणारं रूप, म्हणजे मुंबईला जरी चाकरमणी झाला, नंतर मावळी माणूस मिलमध्ये कामाला लागला, माथाडे कामगार झाला, तरी मृग नक्षत्राच्या वेळेला घरी यायची त्याची वेळ, आखाडामध्ये त्याची यायची वेळ, हे तरव्यात आलेलं पीक ठरवत होता. त्यामुळं तरवा हा मावळाच्या कृषी संस्कृतीचा आणि सामाजिक संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. ह्याला दाढ भाजणे असं सुद्धा म्हणतात. काही वेदांच्या साहित्यामध्ये जमीन भाजणीची तंत्र ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या वसाहती होत होत्या, त्यावेळेला जमीन भाजणीची तंत्र ही वैदिक साहित्यामध्ये सुद्धा आलेली आहे. मावळामध्ये अजून ती जुनी पद्धत, ते जुने रिवाज अजूनही शेतीच्या बाबतीत का होईना टिकून आहेत. तरवा ही गोष्ट इथल्या हाडीमाशी एवढी भिनलेली आहे की इथल्या आयाबाया एक लोककथा सांगतात. मुळामध्ये रामायण आणि महाभारताशी साधर्म्य साधणाऱ्या किंवा तिथले पात्र आपल्या लोककथांमध्ये, लोक संस्कृतीमध्ये सामील करून घेण्याची जी काही पद्धत आहे, ती पद्धत इथे सुद्धा दिसते. असं सांगितलं जातं की ज्या वेळेला वनवासाला प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामाता निघाल्या, त्यावेळेला हा जुना दंडकारण्याचा भाग असं गृहीत धरलं जातं. आणि ज्या वेळेला राम लक्ष्मणासोबत सीता ज्या वेळेला इथं आल्या, त्यावेळेला त्यांच्या पायामध्ये इथे काटे टोचले, काटे मोडले, आणि त्यांनी इथल्या जमिनीला शाप दिला की जळो म्हणून. तर इथल्या जमिनीने इथल्या लेकरांसाठी सीतामातेकडे उशाप मागितला, आणि सीतामाता तो उशाप देताना अशा म्हटल्या, जळो पण पिको. कितीही शास्त्रीय आणि कितीही कृषीशी संलग्न कारणं जरी तरव्याच्या पाठीमागे असली, तरी लोकसंस्कृतीतल्या आणि लोककथेतल्या या कथा, ते रिवाज आणि त्या परंपरा अशा पद्धतीने जिवंत ठेवतात. लोकसंस्कृती बरोबर दैव संप्रदाय आणि दैव संप्रदायाच्या बरोबरीने मावळातली विकसित होणारी कृषी संस्कृती यंदाच्या पावसाळ्यामध्ये आपण ऐतिहासिक मावळ प्रांत या युट्यूब चॅनल मधून त्याचा सुद्धा मागोवा घेणार आहोत. बघत राहा ऐतिहासिक मावळ प्रांत. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, आणि हो, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.